नमस्कार, मी शुभम शिंदे। जेएम विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। जेएम विशेष मध्ये आज आपण राज्यातील प्राणवायू तसंच रेमडेसिवीरचा तुटवडा आणि नव्याने लागू झालेले बंदी आदेश यांचा आढावा घेणार आहोत। राज्यात कोरोनाचा कहर हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे। वाढत्या कोरोना रुग्णांमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झालाय। एकीकडे राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा, खाटांचा अभाव पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे कोरोना रुग्णांच्या प्राणवायू अभावी देखील बळी जात असल्याचं चित्र पुढे येतंय। कोरोनाची लागण झालेल्या 15% रुग्णांना नैसर्गिकरित्या प्राणवायू घेण्यास त्रास होतोय। त्यामुळे अशा रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छवासासाठी प्राणवायूचा पुरवठा करण्याची गरज भासते। खासदार भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून प्राणवायूची मागणी केली आहे। राज्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर झाली असून मुख्यमंत्र्यांनी लष्कराच्या मदतीने हवाई मार्गे ऑक्सिजनचा साठा आणण्यास परवानगी द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी केली आहे। मी आढावा घेतल्यानंतर हे बघते आहे, माझ्या वाशिम मध्ये असेल, यवतमाळ मध्ये असेल, तर ऑक्सिजनचा थोडासा पुरवठा हा आपल्याला जास्त होण्याची आवश्यकता आहे। आणि म्हणून हे जे काही संरक्षण मंत्र्यांच्या अखत्यारीमध्ये येणारा जो विषय आहे की ते जी काही सेवा आहे ती हवाई सेवा, त्या माध्यमातून आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा म्हणून आदरणीय पंतप्रधानांना मी हे पत्र लिहिलेलं आहे। निरोगी व्यक्ती हवेतून श्वासावाटे प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन शरीरामध्ये घेतात। हा ऑक्सिजन फुफ्फुसातून रक्तामध्ये प्रवेश करतो आणि रक्तावाटे पेशींपर्यंत पोहोचून संपूर्ण शरीरामध्ये पोहोचतो। मात्र आजारपणात काही रोगी व्यक्तीच्या शरीरामध्ये एखाद्या सूक्ष्मजीवाचा संसर्ग फुफ्फुसात वाढला तर रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळण्याच्या प्रक्रियेतच अडथळे निर्माण होतात। अशा वेळी नेहमीसारखा नैसर्गिकरित्या श्वासावाटे घेतला जाणारा प्राणवायू पुरेसा ठरत नाही। त्यामुळे रुग्णांचा श्वासोच्छवास पूर्ववत करण्यासाठी कृत्रिम स्वरूपातील शुद्ध ऑक्सिजन देण्याची गरज भासते। रुग्णांना शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी काही आजारांमध्ये ऑक्सिजन कॉन्स्ट्रुटेटर या यंत्राची मदत घेतली जाते। हे मशीन हवेतून ऑक्सिजन शुद्ध करून रुग्णांना पुरवतं, जे वापरणं रुग्णांसाठी तुलनेनं सोपं असतं। काही कोरोना रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावते, तर अनेक गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज पडते। कोरोनाची लागण झालेल्या 15% रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छवासासाठी ऑक्सिजनची गरज भासते। जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालामध्ये ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे। राज्याने पूर्ण काळजी घेतलेली आहे की ऑक्सिजनच्या प्लांट पासून स्टोरेज पर्यंत जे काही वाहन केलं जातं या वाहनामध्ये कुठल्याही प्रकारची गळती होऊ नये यासाठी विशेष प्रकारचे टँकर वापरले जातात। महाराष्ट्र राज्याने अजून एक नवीन कल्पना काढलेली आहे, योजना आखलेली आहे। त्यामध्ये मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना पुरेल अशा प्रकारचे ऑक्सिजन प्लांट तयार करायचे आणि त्यामध्ये हवेतला ऑक्सिजन वापरून तो शुद्ध करून त्याचं कॉन्सन्ट्रेशन करून तो रुग्णांसाठी वापरायचा। या पद्धतीने झालं तर खूप मुबलक ऑक्सिजन त्या हॉस्पिटलला वापरता येईल, परंतु याला थोडासा वेळ लागेल। सध्या तरी अपेक्षित जो काही आपल्याला हे मागणी आहे ती पूर्ण होऊ शकत नाहीये। त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये या आताच्या घडीला खूप मोठा ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतोय। जर ही कोरोनाची लाट अशीच पुढे वाढत राहिली तर हा तुटवडा खरोखरच याहीपेक्षा जास्ती गंभीर स्वरूप धारण करेल। ठाणे जिल्ह्यामध्ये कोविड रुग्णांची संख्या भरमसाठ वाढल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाच आता ऑक्सिजनवर आली आहे। एकीकडे कोरोना रुग्णांना इस्पितळात खाटा उपलब्ध होत नाहीये, तर दुसरीकडे ठाण्यात जवळपास 1000 खाटांचं 2 कोविड इस्पितळ सज्ज असून सुद्धा ऑक्सिजन अभावी हे इस्पितळ ठाणे पालिकेने सुरू केलेलं नाहीये। होल्टास आणि पार्किंग प्लाझा अशी 2 इस्पितळाची नावं असून ऑक्सिजन रुग्णांना ऑक्सिजन मिळवून देण्यासाठी ठाणे पालिका प्रशासन साप फेल ठरलंय।
ठाणे महानगरपालिकेची वाढती रुग्णसंख्या पाहता ठाणे महानगरपालिकेने देखील रुग्णांसाठी बेड वाढवण्याची तयारी ही पूर्णपणे दाखवलेली आहे। त्यामध्येच आता आपण आहोत ठाण्यातील वोल्टास या कोविड सेंटरच्या इथे। ठाणे महानगरपालिकेने जवळपास 23 कोटी खर्च करून पूर्णपणे हे वोल्टास कोविड सेंटर हे सुरू केलेलं आहे। त्यामध्येच इथे पूर्णपणे 91 ICU बेड तसेच 10 ट्राईज बेड तसेच 478 ऑक्सिजन आणि 425 हे नॉर्मल बेड या इथे अवेलेबल आहेत। परंतु आपण पाहिलं तर पूर्णपणे हे जे कोविड सेंटर आहे ते अद्यावत अजूनपर्यंत सुरू झालेलं नाहीये। याची मुळात पाहायला गेलं तर दोन कारण आहेत, ते म्हणजे ऑक्सिजनच्या अभावी हे जे हॉस्पिटल आहे ते सुरू करता येत नाहीये असं महानगरपालिकेकडून सांगण्यात येत आहे। तर दुसरीकडे पाहिलं तर या पूर्ण कोविड सेंटर मध्ये जो कर्मचारी वर्ग लागणार आहे तसेच डॉक्टर असतील किंवा वॉर्ड बॉय किंवा नर्सेस यांचा देखील तुटवडा आता ठाणे महानगरकडे आता पाहिला जात आहे। म्हणजे ठाणे महानगरपालिकेकडे अशा कोविड सेंटर मध्ये प्रामुख्याने इथे काम करायला पूर्णपणे ह्याचा सर्व कर्मचारी वर्गाचा तुटवडा हा पाहायला मिळतोय। एकीकडे रुग्णसंख्या वाढत चाललेली आहे आणि त्यामुळेच रुग्णसंख्यांसाठी वाढती ही बेडची संख्या देखील लागत आहे। परंतु अशा प्रकारचे जे कोविड सेंटर आहेत ते काही कारणास्तव चालू करता येत नाहीये। ते म्हणजेच ह्या मुळातली ही दोन कारणं। नक्की ही सर्व कारणं बाजूला ठेवून लवकरात लवकर हे कोविड सेंटर सुरू करून नागरिकांच्या सेवेत आणावं असंच आता नागरिकांचं देखील म्हणणं आहे। निखिल चव्हाण, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे। महाराष्ट्राला वायुदलाच्या मदतीनं प्राणवायूचा पुरवठा व्हावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे केली आहे। आपल्याला लष्करी तज्ञांची मदत घेऊन जर हवाई वाहतुकीने आमच्याकडे ऑक्सिजन आणू शकलो आपण आणि आणू शकत असू तर कृपा करून आम्हाला नुसती परवानगी नाही तर एअरफोर्सला सांगून आम्हाला मदत करायचे तसे आदेश द्या। एवढी निकड आता आपल्याला ऑक्सिजनची लागलेली आहे की त्या सगळ्या कंपनीजला बोलवून घ्यावं चीफ सेक्रेटरीकडे आणि 1 to 1 चर्चा करून जे काही असेल त्यांचे रेट्सचे विषय असतील त्यांचं अन्य काही बाबी असतील चर्चा करून तो विषय सोडवावा आणि रेमडेसिवीर जास्तीत जास्त आपल्याकडे केसेस असल्यामुळे महाराष्ट्राला मिळून घ्यावं अशा पद्धतीच्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत। वाढत्या कोरोना रुग्णांमुळे प्राणवायूची म्हणजेच ऑक्सिजनची मागणी देखील वाढली आहे। महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यात दररोज साधारणतः 1200 मेट्रिक टन ऑक्सिजनचं उत्पादन केलं जातं। वैद्यकीय तसंच औद्योगिक कारणांसाठी हा ऑक्सिजन वापरला जातो। सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील 100% ऑक्सिजन आरोग्य सुविधांसाठी राखीव ठेवण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। सध्या दिवसाला 950 ते 1000 टन ऑक्सिजन राज्यात वापरला जात असल्याची माहिती देखील आरोग्य विभागानं दिली आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्मिती होत असून देखील आतापासूनच राज्यात काही ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागलाय। राज्यातील वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता येत्या काही दिवसांमध्ये आणखी ऑक्सिजनची गरज निर्माण होईल। पुढच्या काही आठवड्यांमध्ये महाराष्ट्राला दररोज 1500 ते 1600 मेट्रिक टन ऑक्सिजन लागू शकतो अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे। राज्यात दररोज साधारणतः 1200 मेट्रिक टन ऑक्सिजनचं उत्पादन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 100% आरोग्य सुविधांसाठी राखीव ठेवण्यात येतो। या संदर्भातला तपशील आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। राज्यात दररोज साधारणतः 1200 मेट्रिक टन ऑक्सिजनचं उत्पादन होतं। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 100% ऑक्सिजन आरोग्य सुविधांसाठी राखीव ठेवला जातो। सध्या राज्यात दिवसाला 950 ते 1000 टन ऑक्सिजनचा वापर होतोय। राज्याला दररोज 1500 ते 1600 मेट्रिक टन ऑक्सिजन लागणार आहे। आता कृत्रिम प्राणवायूची निर्मिती कशी केली जाते असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल। मात्र कृत्रिम प्राणवायू म्हणजे प्रक्रिया करून द्रव रूपात रूपांतरित केलेला प्राणवायू आहे। हवेत सुमारे 21% ऑक्सिजन उपलब्ध असतो। हा प्राणवायू कारखाने द्रव रूपात तयार करून सिलेंडरमध्ये किंवा टँकमध्ये भरतात। हा द्रवीकृत प्राणवायू म्हणजेच क्विलिफाईड ऑक्सिजन या रंगानं फिकट निळा असतो आणि अतिशय थंड देखील असतो। त्याचं तापमान उणे 183 अंश सेल्सिअस एवढं कमी असतं। या संदर्भातली अधिक माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून।
कृत्रिम प्राणवायूची निर्मिती कशी केली जाते याचा तपशील आपण पाहतोय. हवेत सुमारे 21% प्राणवायू उपलब्ध असतो. वायू रूपातील हवेचे प्रक्रियेनंतर द्रव रूपात रूपांतर होते. विशिष्ट उच्च दाबाखाली हवेचे रूपांतर द्रव रूपात केले जाते. द्रवीकृत हवेतील घटक वेगळे करणं सोपं असतं. द्रवीकृत हवेतून शुद्ध द्रव रूपातील प्राणवायू वेगळा केला जातो. द्रव रूपातील प्राणवायू टँकर अथवा सिलेंडर मध्ये भरला जातो. टँकर अथवा सिलेंडरद्वारे प्राणवायूची वाहतूक करण्यात येते. देशात 500 कारखान्यांमध्ये ऑक्सिजन बनवण्याचं काम केलं जातं. कोरोनाच्या प्रादुर्भावापूर्वी भारतात तयार होणाऱ्या ऑक्सिजनपैकी 15% ऑक्सिजनच वैद्यकीय उपचारांमध्ये वापरला जायचा, तर इतर 85% ऑक्सिजन तेल शुद्धीकरण प्रकल्पांमध्ये, धातू उद्योग ज्यामध्ये लोह, शिसे आणि तांबे सारख्या धातूंचे उत्पादन, कार निर्मिती अशा क्षेत्रांमध्ये ब्लास्ट फर्नेस म्हणजे भट्टी चालवण्यासाठी वापरला जायचा. सध्या देशात प्राथमिक अंदाजानुसार निम्म्याहून अधिक ऑक्सिजन वैद्यकीय उपचारांसाठी वापरला जातोय. भारतात प्राणवायूची निर्मिती करणाऱ्या कारखान्यांतून टँकरद्वारे अथवा सिलेंडरद्वारे रुग्णालयांना प्राणवायूचा पुरवठा केला जातो. महाराष्ट्रात मुंबईजवळचं तळोजा, पुणे आणि नागपूर अशा मोजक्याच ठिकाणी द्रव रूपातील ऑक्सिजन तयार केला जातो. मात्र तिथून तो इतर शहरांमध्ये पोहोचवण्यास वेळ लागतो. तसंच ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या कारखान्यांमध्ये एक टँकर भरण्यासाठी 2.5 ते 3 तास लागतात. प्राणवायूची वाहतूक करताना देखील अनेक नियम पाळावे लागतात. त्यामुळे अनेकदा कारखान्याबाहेरच रिकाम्या टँकर्सना रांगेत उभं राहावं लागतं. लिक्विड ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो आणि त्यामुळे काही अपघात होणार नाही यासाठी देखील काळजी घ्यावी लागते. तर टँकरच्या वाहतुकीवर प्रति तास 40 किलोमीटरची वेगमर्यादा घालण्यात आली आहे. अशी आव्हानं प्राणवायूच्या वाहतुकीच्या समोर येतात. राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता प्राणवायूची मागणी वाढण्याची दाट शक्यता आहे. मात्र प्राणवायूचे उत्पादन लगेच वाढवणे शक्य नाहीये. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे भांडवल, सिलेंडरची कमतरता आणि मनुष्यबळाचा अभाव. द्रवरूप ऑक्सिजनची हाताळणी करण्यासाठी किंवा हॉस्पिटलमध्ये त्याचा पुरवठा करण्यासाठी कौशल्याची गरज असते. त्याचं उत्पादन वाढवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी 3 मुख्य पर्याय आपल्या समोर आहेत. प्रत्येक तालुका पातळीवर जर आपण जो आमदार निधी असू द्या किंवा राज्याकडून मिळणारा निधी किंवा स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून एक 12 ते 20 लाखांमध्ये त्यांचा एक स्वयंपूर्ण त्या रुग्णालयासाठीचा वेगळा प्लांट आपण उभारू शकलो आणि हा प्लांट उभारायला 8 ते 10 दिवस फक्त लागतात, तर हा प्रॉब्लेम त्या रुग्णालयासाठी तरी लगेच सुटेल. दुसरा एक आहे की आपण पुढचा विचार करून मोठे जे प्लांट आहेत जे दिवसाला 250 ते 300 मेट्रिक टन एवढा सप्लाय करतात किंवा सिलेंडर्स देतात, ते आपल्याला उभारणं गरजेचं आहे. आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स जे 5 ते 7 लिटर पर्यंत ऑक्सिजन देतात पेशंट्सला, एका कॉन्सन्ट्रेटरवर 5 पेशंट्स मावू शकतात, असे कॉन्सन्ट्रेटर आपल्याला जास्तीत जास्त विकत घेऊन ते तातडीने रुग्णांना देणं गरजेचं आहे. राज्यात रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन यांचा तुटवडा मोठ्या प्रमाणामध्ये भासत आहे. या कारणास्तव रुग्णांचे प्राण सुद्धा जात आहेत. या संदर्भामध्ये राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसून येत असून याबाबत हा पुरवठा सुरळीत करण्याबरोबरच त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या राज्यात रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनची परिस्थिती काय आहे याबाबत राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्याशी खास बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संजय पिळणकर यांनी. आपण पाहूयात. राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजन याविषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब आहेत. शिंगणे साहेब, रेमडेसिवीरचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासत आहे, सध्या काय परिस्थिती? आज आपल्याला जवळपास 40,000 पर्यंत रेमडेसिवीरचा इंजेक्शनचा पुरवठा आज महाराष्ट्रामधल्या विविध कंपन्या त्या ठिकाणी करतायत. जो की खरं म्हटलं तर 50 ते 55,000 रेमडेसिवीर इंजेक्शन आज आपल्याला त्या ठिकाणी मिळायला पाहिजे होते. आणि माझ्या माहितीप्रमाणे आज जवळपास 18 ते 20,000 इंजेक्शन आपल्याला मागणीपेक्षा कमी पडतात. ही गोष्ट त्या ठिकाणी खरी आहे. पुढचे येणारे 2-4 दिवस
या बाबतीतले थोडेसे अडचणीचे रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बाबतीमध्ये आपले त्या ठिकाणी ते राहणार आहे. आता केंद्र सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बाबतीमध्ये एक खूप चांगला महत्त्वपूर्ण आणि चांगला निर्णय घेतला की रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात बंदी त्या ठिकाणी पूर्णपणे बंद करून टाकलेली आहे. आणि ही निर्यात बंदी झाल्यामुळं आज जो निर्यातीसाठी उपलब्ध असलेला साठा आज देशामध्ये आपल्या वापरण्यासाठी आपल्याला आज मिळणार आहे. ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणात भासू लागलेली आहे. सध्या राज्याला किती ऑक्सिजन साठ्याची गरज आहे आणि आपल्याकडे किती साठा उपलब्ध आहे? आज आपल्याकडे 1250 आणि जवळपास भिलईवरनं 60 टन आपल्याला मिळतोय, बेल्लारी कर्नाटकवरनं 15 टन मिळतोय, आयनॉक्स हैदराबादकडनं 15 टन त्या ठिकाणी मिळतोय. अशा पद्धतीनं 1400 टन ऑक्सिजनचा साठा आपल्याकडे त्या ठिकाणी उपलब्ध आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे आपले ऍक्टिव्ह पेशंट आहे त्या ऍक्टिव्ह पेशंटपैकी 10 ते 15% रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बरोबरीनं त्या ठिकाणी ऑक्सिजनची सुद्धा प्रामुख्यानं त्या ठिकाणी गरज असते. त्याचबरोबर JSW म्हणजे जिंदाल यांच्या माध्यमातून सुद्धा प्रत्येक दिवशी 200 टन मेट्रिक टन आपल्याला ऑक्सिजन त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून घेऊन राहिलो आहे. रुग्णांची संख्या अशी जर या वेगाने वाढत जर राहिली तर निश्चितपणे ऑक्सिजनच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मोठ्या टंचाईला तोंड द्यावं लागू शकते. यासाठी माननीय मुख्यमंत्री इतर राज्यामधनं हवाई मार्गानं का होईना परंतु आपल्या इथे ऑक्सिजनची उपलब्धता असली पाहिजे याच्यासाठी कालपासून त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. व्हिडिओ दीपक जेतापकर, संजय पिलांकर, जय महाराष्ट्र, मुंबई. जयम विशेष मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर देखील पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या.